जय भवानी. जय शिवाजी. बघा सर, आता आपण राणीमाल पाहिले, बरोबर आहे. पण सर्वप्रथम ज्या दरवाजातून तुमची एंट्री झाली त्या दरवाजाचं नाव आहे मेना गेट आणि त्याच्या विरुद्ध बाजूला खाली गेलेला गेट आहे त्याचं नाव आहे पालखी गेट. जे शिवभक्त रोपेने येतात त्यांची एंट्री मेना गेट मधून होते, तर जे पायी येतात त्यांची एंट्री पालखी गेट मधून होते. साहेब, मेना आणि पालखी प्रकार एक, पण मेना स्त्रियांसाठी, पालखी पुरुषांसाठी. या मेना दरवाजातून महाराजांच्या राणे मेनेत बसून यायच्या म्हणून त्याला मेना दरवाजा म्हटलं जातं. तर त्या पालखी दरवाजातून छत्रपती शिवाजीराजे किंवा शंभूराजे यांची गडावरती पालखी असते, इथून यायची गडाच्या बाहेर पडायची असेल तरी तिथून पडायची म्हणून त्याला पालखी दरवाजा म्हटलं जातं. या महालांच्या समोर बघा, हे तुम्हाला लाईन मध्ये आडवे धोते खालून पासून वरपर्यंत, याला इतिहासामध्ये दाशी म्हटलं जातं. म्हणजे त्या काळात राण्यांच्या शेवला ज्या काही दाश्या होत्या त्यांची इथे राहायची व्यवस्था होती. प्रत्येक राणीची दाशी प्रत्येक मालासमोर राहत होती. साहेब, रेलिंगच्या खाली वाडे आहेत, अष्टप्रधानांचे वाडे आहेत. अष्टप्रधान मंडळ म्हटलं तुम्हाला नक्की माहिती असेल, शिवरायांचे 8 मंत्री होते. मोरपंत पिंगले, निराजी रावजी, अण्णोजी दत्तो, रामचंद्र निलकंठ, रघुनाथ पंडित, बाळाजी आवजी, दत्तात्रय त्र्यंबक हे 8 मंत्री होते. त्या 8 मंत्र्यांना महाराजांनी 8 वडे बांधले होते. साहेब, इथं 5 वडे आहेत, पण ते झाड असते ना समोरचं, तुम्ही पायऱ्या चढताना खाली काही इमारती असतील ना, उरलेले 3 वडे तिकडे. एकूण 8 मंत्र्यांना 8 वडे इथं आजही पाहायला भेटतात. तसंच तुमच्या समोर रेलिंग आणि रेलिंगच्या आतमध्ये जाली मारलेले खड्डे आहेत. 2 खड्ड्यांना जाली मधलं ओपन आहे, शिवकाळातलं धान्य कोटर आहे. जर तुम्हाला स्वराज्याचं खरं धान्य कोटर माहिती असेल, कोल्हापूर मधल्या पानाला किल्ल्यावरती गेल्या कधी पानाला गडावरती जर कधी गेलात तर गंगा, यमुना, सरस्वती नावाची 3 धान्य कोटर आहेत. 52 फूट आहे ते. वरून धान्य टाकायचं, खालून काढायचं, अशी 3 रचना होती. ह्याच्यात पोत्यान टाकायचं, काढताना शिडीने काढायचं. दादा, शिवरायांनी याचा उपयोग धान्य ठेवला केला, पण शिवरायांच्या नंतर पेशव्याला त्यांनी कैदी ठेवले. 6 दिवस कैदी रामले जायचे, 7व्या दिवशी बाहेर काढायचे. बाहेर काढून त्या कैद्याने जो गुन्हा केलाय तो कबूल करून घेतला याचा. जर त्याने स्वतः केला, गुन्हा कबूल नाही केला, हातपाय बांधायचे, कोणत्याच बरसन टकमुक टकवणे खाली फेकून दिले जायचं. मग याला शिवकालात धान्य कोटर म्हटलं जातं, पेशवे काळात कैद्यांच्या कोटऱ्या म्हणून ओळखलं जातं. साहेब, समोर जाऊन सर्वांनी बघून घ्या, आपण राजवाडा पाहिला आतमध्ये जाऊ. लहान मुलांना हाताला बघणार खड्डे. कैदी ठेवले होते, कैदी. विपुल आहे यार, ते विपुलला पाहा ना कोणतरी. पाहिलं का? ती पण तसंच.